Co-powered by Techno. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर आपल्या सोबत आहे। भाजप मिशन मोडवर विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, काय काय आयोजन आहे? आज मी पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। चिखली, मलकापूर आणि खामगाव या 3 विधानसभेत मी प्रवास करतो आहे। या प्रवासामध्ये लोकसभेच्या काळात किंवा लोकसभापूर्वी आम्ही काही गोष्टी राहून गेल्या संघटनात्मक किंवा ज्या काही आम्ही लोकसभेच्या पराजयातनं शिकलो आहे त्यातनं आम्ही सुधारणा करून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये आम्ही चांगलं त्या ठिकाणी संघटनेचं काम उभं करू आणि 100% विदर्भामध्ये मोठा विजय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळेल याकरता आम्ही तयारी करतो आहे। वर्ध्याला प्रचंड मोठी सभा झाली। येत्या काळात 24 तारखेला 2 दिवस 24-25ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, काय नियोजन असणार आहे? माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी काल वर्ध्यामध्ये 3 लाख युवकांना रोजगार देण्याचे वेगवेगळे प्रकल्प सुरू केले। 3 लाख युवकांना रोजगार देणारे 7 लाखाच्या वर युवांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लाभ दिला। मोदीजी काल विकासाच्या योजनेला घेऊन आले। विकसित भारताकरता मोदीजींनी जो संकल्प केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता, त्या संकल्पाला पूर्ती करण्याकरता काल मोदींचा दौरा होता। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारने केंद्र सरकारची ताकद दिली आहे, त्यामुळं महाराष्ट्र समोर जातो आहे। परवा माननीय अमित भाई 24 तारखेला विदर्भामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्यात पहिल्या सत्रामध्ये विदर्भ, दुसऱ्या सत्रामध्ये मराठवाडा 24 तारखेला, 25 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि मग पश्चिम महाराष्ट्र 25 तारखेला। आणि या दौऱ्यातसुद्धा आमच्या तालुका अध्यक्षापर्यंत जे युनिट आहे, राज्यापासून तालुकापर्यंत या युनिटशी अमित भाई चर्चा करणार आहे। आणि या चर्चेमध्ये संघटनात्मक आणि विकासात्मक आणि डबल इंजिन सरकार, केंद्र आणि राज्याचं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला कसं मजबूत करू शकते याकरता अमित भाई काही मार्गदर्शन करणार आहे। केंद्र सरकार 2029 पर्यंत आहे आणि केंद्रात जर 2029 पर्यंत सरकार आहे तर महाराष्ट्रातसुद्धा महायुतीचं सरकार आलं तर 14 कोटी जनतेला भल्याकरता काम करू शकतं। जर चुकीचं मतदान महायुतीला गेलं, म्हणजे महाविकास आघाडीला गेलं, चुकीचं मतदान महाविकास आघाडीला गेलं तर मात्र या ठिकाणी मोठा विकासाचा बॅकलॉग निर्माण होईल। केंद्र सरकारच्या संपूर्ण योजना महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार बंद करेल असं मला वाटतं। आणि म्हणून आम्ही जनतेला सांगतो आहे, डबल इंजिन सरकार, केंद्र सरकार राज्य सरकार एकाच पक्षाचं असेल, एकाच विचाराचं असेल तर विकास होणार आहे। बाकी हे महाविकास आघाडी महाराष्ट्र भकास करणार आहे। केंद्रीय गृहमंत्री जे आहे ते बैठकही घेणार आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची, जागा वाटप फायनल होईल तेव्हा? नाही, माननीय अमित भाईच्या प्रवासाचा जागा वाटपाचा काहीच संबंध नाही। जागा वाटपाचा किंवा जागेचं जे काही चर्चा आहे हे 3 जे आमचे नेते यांनी करायची आहे। त्यामध्ये मग मी कधी बैठकीला आहे, सुनील तटकरे जे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, 3 नेते आहेत, देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी, यांनीच करायचं आहे। केंद्राचा या ठिकाणी फार हस्तक्षेप नाही आहे। त्यांनी सांगितलं की तुमची महाराष्ट्रामध्ये तुम्ही फायनल करा आणि आम्हाला कळवा। कधीपर्यंत फायनल होईल सर? 70-80% तर मला वाटतं आमची चर्चा झाली आहे, एक 10-20% राहिलेली आहे। या आठवड्यात आम्ही बसू। महाविकास आघाडी म्हणते की आमच्या 80% जागा वाटप पूर्ण झालं, त्यांच्या बैठकांचं सत्र मुंबईत सुरू आहे। त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा प्रॉब्लेम आहे। मुख्यमंत्री पदाकरता अडलेले आहेत। उद्धव ठाकरेंना काँग्रेस समजली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेला कधीच मुख्यमंत्री करणार नाही। उद्धव ठाकरे मुंबईमध्ये गेले, 2 दिवस मुक्कामी होते, काही मिळालं नाही। महाराष्ट्रात त्यांनी 4दा आव्हान केलं, काही मिळालं नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करणार नाही, त्यामुळे तिथे मुख्यमंत्री पदाचा तुडतिळा सुरू झाला। सुप्रियाताईंना मुख्यमंत्री शरद पवार साहेबांना करायचं आहे, इकडे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्रीपद मागत आहेत, जयंत पाटील साहेबही वेळेवर तयार होत आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचं डिसाईड झाल्याशिवाय त्यांच्याकडे तिळा सुटणार नाही। त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे आहे, आम्हाला 14 कोटी जनतेचा विकास पाहिजे आहे। आम्हाला मुख्यमंत्री शर्यत करायची नाही, मुख्यमंत्री कोण होईल याचा आम्ही काही व्हॅल्यू नाही, आमच्याकडे व्हॅल्यू आहे 14 कोटी जनतेचा विकास।
जो कोणी मुख्यमंत्री महायुतीचा होईल तो होईल. आज तर एकनाथजी आहे. एकनाथजी तर या ठिकाणी एक मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहे. पण पुढच्या काळात मात्र महाविकास आघाडीनं महायुतीमध्ये हाच फरक आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्याकरता लढत आहे. आम्ही 14 कोटी जनतेकरता विकासाकरता पुढे जातो आहे. शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाके आणि जरांगेंचं उपोषण सुरू आहे. लक्ष्मण हाकेने मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले आहे. कसं बघताय या सगळ्या याच्याकडे? जरांगे फडणवीसांवर आरोप करतात. नाही, मला असं वाटतं हे सरकारला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याबद्दल या पद्धतीनं बोलणं हे कोणालाच मान्य नाही. करूही नये. काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडल्या पाहिजे. तर जरांगेजीने सुरुवातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिगत सुरुवात केली आहे. जसं जरांगेजींनी जी सुरुवात केली ती मराठा आरक्षणाची मागणी कमी, फडणवीसांना डॅमेज करणं जास्त. तिकडं आता मुख्यमंत्र्याबद्दल हे सुरू आहे. तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने एवढ्या मोठ्या पोस्ट, म्हणजे महाराष्ट्राचं सर्वोच्च पद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, अशा पदावर बसलेल्या व्यक्तींना व्यक्तिगत रूपाने टार्गेट करणे काही योग्य नाही. आरक्षणावर भूमिका काय आहे तुमची भाजपची? स्पष्ट भूमिका आहे. ओबीसीला पूर्ण आरक्षण, ओबीसीचं 1% आरक्षण न काढता मराठा समाजाचं आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढं नेलं पाहिजे. मराठा समाजाला पूर्ण न्याय सरकारने दिला पाहिजे. पण हे देताना दुसऱ्याला ताट वाढताना या ताटातनं काढू नका, एवढंच म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.